करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 2. आईचं बोलणं ऐकून रेखा फक्त तिच्याकडे शून्य होत बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते. अर्णव एकटाच कॅफेमध्ये बसून जयची वाट बघत होता. 2 दिवसापासून तो लग्नाबद्दल विचार करत होता. विचार करून करून जणू काही त्याचं डोकं शून्य झालं होतं. लग्न म्हणजे उगाच एखाद्या बंधनात अडकून पडणे असं त्याला वाटत होतं. बरेच दिवस परदेशात घालवल्यामुळे तिथे सतत मोडणारी लग्न त्याने बघितली होती. त्यामुळे लग्नावरचा त्याचा विश्वास उडाला होता. त्याला लग्न करण्यात जराही रस नव्हता. अर्णव जयच्या आवाजाने त्याची तंद्री भंग झाली आणि तो विचारातून बाहेर आला. अरे अर्णव, कुठे हरवला आहेस? जय खुर्चीवर बसत म्हणाला. जय, तुला तर चांगलंच माहीत आहे ना सध्या माझी काय परिस्थिती आहे ते. अर्णव तोंड बारीक करत बोलतो. अरे पण तू यातून मार्ग काढण्यासाठी तर आज आपण येथे आलोय. बरं मला हे सांग की तुला एखादी मुलगी आवडते का? अरे म्हणजे लंडनला तुला एखादी मुलगी आवडत असेल तर सांग. जय अर्णवकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारतो. अरे मला जर एखादी मुलगी आवडली असती तर मी तिला लग्न करून घरीच घेऊन आलो असतो का? तू काहीही प्रश्न विचारतोस. अर्णव जरा चिडत बोलला. आता यातून मार्ग कसा काढायचा ते सांग मला. फक्त आजोबांसाठी आणि आईबाबांसाठी लग्न करायचं आहे. मला अशी एखादी मुलगी पाहिजे की जी थोड्या दिवसात स्वतःहून मला डिवोर्स देईल. म्हणजे आईबाबा परत माझ्या लग्नाचा विषय काढणार नाहीत. त्यानंतर मी माझं लाईफ माझ्या पद्धतीने जगायला मोकळा. अर्णव विचार करत बोलत होता. आपल्या भारतासारख्या सुसंस्कृत देशात इतक्या सहजासहजी डिवोर्स होत नाही. आपल्या देशातील संस्कृती आणि संस्कार जपणाऱ्या मुलींपैकी कोणती मुलगी तुला सहजासहजी डिवोर्स देईल? जय थोडा विचार करत बोलतो. तरीही आपण 2-3 दिवसात अशी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करू जी तुझ्यासोबत ही करेल आणि डिवोर्सही देईल. जोपर्यंत तुझा हा मित्र आहे तोपर्यंत तू टेन्शन घेऊ नकोस. जय हसत बोलतो. त्याचं बोलणं ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावर स्माईल आली. दोघेही कॉफी घेतात आणि एकमेकांचा निरोप घेऊन निघतात. अर्णवला काही महत्त्वाचं काम असतं त्यामुळे तो ऑफिसला निघून जातो. रेखा आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. डॉक्टरांनी आईचे चेकअप केले आणि काही मेडिसिन लिहून दिले. आईला एका ठिकाणी बसून रेखा मेडिकलमध्ये गेली. काकू, तुम्ही नेहमी तुमच्या मुलीला घेऊन येतात. दुसरं कोणी मोठं नाही का तुमच्या घरात? म्हणजे एवढं कमी वय असूनही ही तुमच्यासाठी खूप धावपळ करते. त्यामुळे विचारलं. जवळच उभी असलेली नर्स बोलते. कुणीही नाही बघा आम्हाला. ती लहान असतानाच तिचे वडील आम्हाला सोडून देवाघरी गेले. आम्ही दोघीच आहोत एकमेकींसाठी. आम्हाला नाही कुणी नातलग आहे, नाही कुणी जवळचं आहे आणि त्यात मी अशी आजारी राहते. मला खूप काळजी वाटते तिची. या तब्येतीमुळे माझं काहीही खरं नाही. मी आज आहे तर उद्या नाही. माझ्या ऑपरेशनचे पैसे जमा करण्यासाठी खूप धावपळ करते बघ ती. पण एकटी बिचारी काय काय करेल? एवढी मोठी रक्कम कुठून जमा करेल? आई रडत रडत बोलत होती. काकू, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्हाला इतकी जीव लावणारी मुलगी मिळाली. खूप समजूतदार आणि जिद्दी आहे तुमची मुलगी. तिचा तुमच्यावर खूप जीव आहे. ती तुमच्या ऑपरेशनसाठी नक्कीच पैसे जमा करेल. नर्स आईला धीर देत बोलत होती. हो ग, माझी मुलगी खूपच गुणाची आहे. एकदा का तिचं लग्न झालं म्हणजे मी देवाघरी जायला मोकळी. पण मी बरी झाल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणते ती. आई काळजीच्या स्वरात बोलते. या दोघींचं बोलणं लांब उभं राहून कुणीतरी ऐकत होतं. तेवढ्यात रेखा मेडिसिन घेऊन येते आणि आईला घेऊन निघणार तोच पाठीमागून आवाज येतो. मिस रेखा, तुम्हाला डॉक्टरांनी भेटायला बोलवलं आहे. नर्स रेखाकडे बघत बोलते. रेखा आईला तिथेच बाहेर बसून नर्सनी दाखवलेल्या कॅबिनकडे जाते. ती कॅबिनच्या दारावर टकटक वाजवते आणि आत येऊ का विचारते. येस, कम इन. डॉक्टर फाईलमध्ये बघत बोलतात. रेखा कॅबिनमध्ये येते. डॉक्टर तिला इशाऱ्यानेच खुर्चीवर बसण्यासाठी सांगतात. रेखा खुर्चीवर बसत विचार करते. या डॉक्टरांनी मला कशासाठी बोलवलं असेल? कारण तिच्या आईची ट्रीटमेंट दुसऱ्या डॉक्टरांकडे सुरू होती. अर्णवचा जवळचा मित्र जय हा एक डॉक्टर होता आणि त्यानेच रेखाला कॅबिनमध्ये बोलवलं होतं. रेखाला गोंधळलेलं बघून जय तिच्याकडे बघत स्माईल करतो. तुमचं नाव काय? जय रेखाकडे बघत विचारतो. रेखा देशमुख. रेखा उत्तर देत बोलते. त्या बाहेर बसलेल्या तुमच्या आई आहेत. काय त्रास होतोय त्यांना? जय रेखाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारतो. तिला कॅन्सर झाला आहे आणि डॉक्टरांनी लवकरात लवकर तिचे ऑपरेशन करायला सांगितले आहे. रेखा बोलते. तुमच्याकडे ऑपरेशनसाठी पैसे नाहीत आणि तुम्ही पैशाचा बंदोबस्त करण्यामध्ये लागला आहात. पण तुमच्या आईला त्यांच्या आजारपणापेक्षा जास्त तुमच्या लग्नाची काळजी आहे. जय रेखाकडे बघत बोलतो. या डॉक्टरांना इतकं सगळं कसं माहीत? याचा विचार रेखा मनातल्या मनात करत होती. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सगळं तुम्हाला का विचारतोय? मला हे सगळं कसं माहीत?
जय रेखाकडे बघत बोलतो. त्याचं बोलणं ऐकून रेखा फक्त होकारार्थी मान हलवते. सध्याला तुम्ही हे सगळं जाऊ द्या. त्याचा विचार अजिबात करू नका. पण मी तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू शकतो. तुमच्या आईच्या ऑपरेशनसाठी लागणारे सगळे पैसे तुम्हाला मिळतील. जय पुढे काही बोलणार तोच रेखा मोठ्याने ओरडते. काय काय म्हणालात तुम्ही डॉक्टर? तिच्या ऑपरेशनसाठी लागणारे पैसे मला मिळतील, पण कसे आणि कोणाकडून? रेखा आश्चर्यचकित होत आनंदात बोलत होती. हो, त्यांच्या ऑपरेशनसाठी लागणारे पैसे तुम्हाला मिळतील आणि त्या बऱ्याही होतील, पण त्यासाठी तुम्हालाही माझं एक काम करावं लागेल. जय म्हणाला, डॉक्टर, जर हे काम केल्याने आई बरी होत असेल तर मी तुमचं कोणतंही काम करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा मला काय करायचं आहे ते. रेखा आनंदाच्या भरात बोलते. तुम्हाला माझ्या मित्राशी लग्न करावं लागेल. जय शांत आवाजात बोलतो. काय? लग्न? लग्न म्हणजे काय तुम्हाला? भावला बाहुलींचा खेळ वाटला का? असं कसं कुणासोबतही लग्न करायचं? आणि तुमच्या मित्राची काय गॅरंटी की ते लग्न झाल्यावर ऑपरेशनचा सगळा खर्च करतील? रेखा डोळे मोठे करत बोलते. ऑपरेशनचा सगळा खर्च आम्ही नक्कीच करू. पण तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण या सगळ्या गोष्टीचा कॉन्ट्रॅक्ट करू. जय रेखाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करत तिच्याकडे बघत बोलतो. त्याचं बोलणं ऐकून रेखा फक्त शांत बसली होती. तिला शांत बसलेलं बघून, तुम्हाला हवं तर तुम्ही उद्या रात्रीपर्यंतचा वेळ घेऊ शकता आणि तुमचा निर्णय मला कळवू शकता. म्हणजे आपण पुढची प्रोसेस सुरू करू. जय रेखाकडे बघत बोलतो. रेखा कॅबिनमधून बाहेर निघते. ती गेल्यानंतर लगेच जय अर्णवला फोन करतो. अरे यार, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. जय, अरे काहीही काय बोलतोस? मी ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसलोय. आता कसली गुड न्यूज आहे? जे काही बोलायचं आहे ते लवकर सांग. अर्णव हळू आवाजात बोलतो. मी काय बोलतो ते तू अगोदर ऐकून तर घे. अरे, मला तुझ्या सोबत लग्न करणारी एक मुलगी सापडली आहे. तिची आई खूप आजारी आहे, त्यामुळे तिला पैशांची खूप गरज आहे. मी तिच्याशी बोललो. तिला सांगितलं, तुझ्या आईचा ऑपरेशनचा सगळा खर्च आम्ही करू. या बदल्यात तुला माझ्या मित्राशी लग्न करावं लागेल. जय हसत उत्साहात बोलत होता. अरे वा, म्हणजे ती लग्नाला तयार झाली? अर्णव उत्साहात बोलतो. नाही रे, ती तिचा निर्णय उद्या रात्रीपर्यंत कळवणार आहे. तिला माझ्या बोलण्यावर विश्वासच नव्हता, त्यामुळे मी तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू म्हणून सांगितलं. जय शांतपणे बोलतो. काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? आता हे काय तुझं नवीनच? अर्णव आश्चर्यचकित होत बोलतो. अरे, आपण एक ॲग्रीमेंट बनवू आणि त्यामध्ये सगळ्या कंडिशन नमूद करू. बरं, ते सगळं जाऊ दे, याबद्दल आपण निवांत संध्याकाळी बोलू. असं म्हणून जय फोन ठेवतो. रेखा आईला घेऊन घरी येते. तिचं कशातच मन लागत नाही. तिच्या डोक्यात जयचे शब्द घुमत होते. आपण कितीही काही केलं तरी आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी लागणारे पैसे अरेंज करू शकत नाही, हे तिला माहीत होतं. कारण अजून तिचं कॉलेज पूर्ण झालं नव्हतं, त्यामुळे जॉब करणं तर फारच लांबची गोष्ट होती. आणि तेवढं तिचं वय नव्हतं आणि तिच्याकडे एक्सपिरियन्सही नव्हतं. पण पैशासाठी लग्न करणं हे तिला काही पटत नव्हतं. भलेही ती गरिबीत वाढली होती, पण तिला बऱ्याच गोष्टीची जाणीव होती. पण म्हणतात ना, परिस्थितीसमोर माणूस नेहमी हतबल होतो. परिस्थिती माणसाला कुठे घेऊन जाईल आणि काय करायला भाग पाडेल हे कुणीही सांगू शकत नाही. आणि असंच काहीसं रेखाचं झालं होतं. आणि असंच काही तिचं झालं होतं. बराच वेळ विचार करून मनाशी काहीतरी पक्क ठरवून ती झोपी गेली. इकडे अर्णव आणि जय त्यांच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये बसले होते. जयने दुपारी घडलेला सर्व प्रकार अर्णवला सविस्तर सांगितला. जय, मला असं वाटतं तिने काही निर्णय घ्यायच्या अगोदर आपल्याला तिची सगळी माहिती काढावी लागेल. अर्णव विचार करत बोलत होता. हो, तुझंही बरोबर आहे. तू हे सर्व काम उद्या दुपारपर्यंत करून घे. म्हणजे जर तिचा होकार असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट पेपर बनवायला तयार करावे लागतील. पण माझ्या माहितीप्रमाणे तिच्या घरी ती आणि तिची आई दोघीच राहतात. जय म्हणाला. हो, ठीक आहे. मी वकिलांना कॉन्टॅक्ट पेपर रेडी करायला सांगतो. मला असं वाटतं की 1 वर्षाचा कॉन्टॅक्ट करावा. त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी नमूद करू, म्हणजे पुढे जाऊन दोघांनाही त्रास व्हायला नको. फक्त या कॉन्टॅक्ट मॅरेजबद्दल इतर कोणालाही कळायला नको. अर्णव जयला समजावत सांगतो. ओके अर्णव, तू म्हणतो तसं होईल. जय मान हलवत बोलला. पाहूया तिचा काय निर्णय होतो ते. तिच्या निर्णयाची वाट पाहण्याव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. अर्णव जयकडे बघत बोलतो. सकाळी सकाळी रेखा आईचं आणि घरातील सर्व काम आवरून बसली होती. आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ती घरीच होती. औषधामुळे आईला झोप लागली होती. रेखा मात्र तिच्या विचारात गुंग होती. आईसाठी आपण एवढेही करू शकत नाही तर आपल्या जगण्याचा काय अर्थ, असा विचार तिच्या डोक्यात घुमत होता. आईसाठी काहीही करावे लागले तरी मी ते करणारच, ते लग्न का असेना. रेखा मनातच विचार करत होती.
तिने जयने दिलेल्या कार्डवरचा नंबर डायल केला. 2 रिंग वाजताच फोन उचलला गेला. हॅलो, मी डॉक्टर जय बोलते, समोरून आवाज आला. हॅलो डॉक्टर, मी रेखा देशमुख. रेखा हळू आवाजात बोलते. ओ मिस रेखा, तर मग काय निर्णय घेतला तुम्ही? जयने उत्सुकतेने विचारले. डॉक्टर, मी तयार आहे हे लग्न करायला, पण माझ्या काही अटी आहेत. रेखा थोडं घाबरतच बोलली. मला एकदा तुमच्या मित्राला भेटायचं आहे, त्यानंतर मी माझ्या अटी सांगेल. आणि मला तुमच्या मित्राची सगळी माहिती हवी आहे. रेखा हे सर्व एका दमात बोलून गेली. ओके रेखा, मी तुम्हाला त्याचा बायोडाटा पाठवतो. त्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. आणि तुम्हाला वेळ असेल तर आपण आज दुपारी भेटू. मी अर्णवलाही बोलवतो, म्हणजे तुमची आणि त्याची भेट होईल. आणि मग तुम्हाला जे काही विचारायचं ते तुम्ही प्रत्यक्षात विचारा. जय शांत आवाजात बोलतो. ओके, तसंही आज मला कॉलेजला सुट्टी आहे. कुठे भेटायचं ते सांगा आणि ठिकाण कळवा, रेखा म्हणाली. जय अर्णवला त्यांच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये बोलवतो आणि तिथे त्याला रेखा भेटायला येणार आहे, त्यामुळे वकिलांना घेऊन यायला सांगतो. थोड्या वेळाने जय वेळ आणि ठिकाण रेखाला मेसेज करून सांगतो. रेखा ठरलेल्या वेळेत त्या हॉटेलच्या समोर येते. रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात एक भली मोठी कार ब्रेक दाबत तिच्या पायाजवळ येऊन थांबली आणि गाडीचा ब्रेकचा कर्कश असा आवाज कानात घुमू लागला. रागातच गाडीतून ड्रायव्हर खाली उतरला. तो ड्रायव्हर दुसरा तिसरा कुणीही नसून त्या आजींचा ॲक्सिडेंट करणारा ड्रायव्हर होता. त्या ड्रायव्हरला बघताच रेखाच्या चेहऱ्यावर रागाची छटा पसरली. ओ मॅडम, रस्ता क्रॉस करायची ही कोणती पद्धत आहे? तुम्हाला तुमचा जीव द्यायचा असेल तर दुसऱ्या एखाद्या गाडीसमोर जा. माझीच गाडी सापडते का तुम्हाला? त्या दिवशी त्या आजी आणि आता आज तुम्ही. चांगला मार्ग सापडला आहे तुम्हा सगळ्यांना पैसे कमवण्याचा, ड्रायव्हर रागातच बोलत होता. ओ भाऊ, काहीही काय बोलताय? तोंड सांभाळून बोला. जीव द्यायला मी काय मूर्ख दिसले का तुम्हाला? त्या दिवशी तुम्ही आजींना तर हॉस्पिटलमध्ये नाहीच नेलं, पण मी बोलत असताना डायरेक्ट निघून गेलात. हीच आहे का तुमची माणुसकी? रेखा रागात बोलत होती. बाहेरचा गोंधळ बघून आतमध्ये बसलेला अर्णव मात्र रागाने लाल झाला होता. तो गाडीतून खाली उतरला आणि धाडकन गाडीचा दरवाजा बंद केला. ॲटिट्यूडमध्ये डोळ्यावरचा गॉगल काढला. अर्णवला बाहेर आलेलं बघून ड्रायव्हर शांत झाला. सर, या मॅडम उगाचच वाद घालत आहेत. तुम्ही बसा ना आतमध्ये, आपण निघूयात, ड्रायव्हर आदराने बोलत होता. रेखा मात्र दोघांकडेही रागाने पाहत होती. अर्णवही रागाने लाल होऊन तिच्याकडे बघत होता. ओ मॅडम, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? का वाद घालताय? जा तुमची कामं करा. कामाच्या वेळेत मला फालतूचा टाइमपास आवडत नाही, अर्णव ॲटिट्यूडमध्ये बोलत होता. त्याचा अप्रोच बघून आता तिलाही राग आला होता. ओ मिस्टर, मी काय रिकामटेकडी वाटले का तुम्हाला? मला काय माझा वेळ घालवायचा होता म्हणून तुमच्याशी बोलत बसले का मी? तोंड बंद करून बसला तर बरं होईल. रेखाही अर्णवला तितक्याच रागात बोलते. ती असं काही बोलेल असं त्याला वाटलं नव्हतं. आजूबाजूचे सर्व लोक त्याच्याकडे बघत होते, पण त्याला त्याचं काहीच पडलेलं नव्हतं. तो त्याच्या कोटची बटन्स काढतो आणि गाडीला टेका देऊन उभा राहतो आणि एकदम रिलॅक्स होऊन रेखाकडे बघत असतो. तुम्ही लोक जेवढे मोठे आहात ना, तेवढेच घमंडी आहात. त्या दिवशी त्या आजींना एवढं लागलेलं होतं. त्यांच्या हातातून सतत रक्त येत होतं, तरीही तुम्ही गाडीतून खाली उतरून त्यांना बघितलं देखील नाही. तर मग काय उपयोग तुमच्या त्या पेशंटच्या माणसांच्या जीवाची? तुम्हाला पर्वा नाही. तुम्ही लोक पैशांनी जेवढे मोठे आहात ना, तेवढेच तुम्ही मनाने लहान आहात. रेखा रागात अर्णवकडे बघत हात वारे करून बोलत होती. त्याच्याशी आजपर्यंत कोणीही या टोनमध्ये बोललेलं नव्हतं, त्यामुळे त्याला खूप राग आलेला होता. पण तो चेहऱ्यावर असं न दाखवता शक्य तितकं नॉर्मलपणे तिच्याकडे पाहत होता. तिची बडबड मात्र सुरूच होती. तिथून येणारे जाणारे लोकसुद्धा बाजूला उभे राहून बघत होते. अर्णव मात्र चेहऱ्यावरचा राग लपवत फक्त तिच्याकडे बघत होता. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ती फोन उचलते. येस डॉक्टर, आय एम जस्ट कमिंग. पोहोचलेच आहे मी, ती फोनवर बोलते आणि फोन ठेवते. तसं तर मी तुम्हाला धडा शिकूनच इथून जाणार होते, पण मला आता उशीर होत आहे, नाहीतर तुम्हाला सांगितलं असतं. रेखा बोट दाखवत बोलते आणि तिथून निघते. तो फक्त डोळे मोठे करून जाणाऱ्या रेखाकडे बघत होता. ही समजते काय स्वतःला? मला अक्कल शिकवते अर्णव राजपूतला. हिच्यासारख्या 10 मुली कामावर ठेवेल मी आणि ही माझ्यावर रुबाब दाखवते. अर्णव मनात बडबडत गाडीत बसला. रेखा त्या हॉटेलमध्ये येते. आजूबाजूला बघते तर एका टेबलवर तिला जय बसलेला दिसला.
ती तिकडे गेली आणि त्याच्याकडे बघून हसली. तोही तिच्याकडे बघून हसला आणि तिला जवळ असलेल्या खुर्चीवर बसण्यासाठी इशारा केला. हाय रेखा, तुम्हाला यायला उशीर झाला. जय म्हणाला. हो, ते बाहेरचा एक सडक छाप पैशाचा गर्व असलेल्या माणसाला लाईनवर आणत होते. रेखा सहजच बोलून गेली. म्हणजे मला काही समजलं नाही. काय केलं तुम्ही? जय आश्चर्याने रेखाकडे बघत बोलतो. ते जाऊ द्या डॉक्टर, पण तुमचे मित्र अजून आले नाहीत का? रेखा आजूबाजूला बघत विचारते. आलाच आहे तो, वकिलांना पण सोबत घेऊन येत आहे, त्यामुळे थोडं लेट होतं त्याला. जय बोलतच होता की तेवढ्यात त्याला अर्णव आणि वकील समोरून येताना दिसले.